अरे खाओ पिओ आणि पोराची नातवाची मजा करो। या बाजूला देखा कसले किती किती किलोचे आहेत हे? चितारे किती किलोचे आहेत? 10 किलोचे। 10 किलोचे असते ने। हे देखा मित्रांनो किती मोठा मोठा मावरा आहे आणि या बाजूला अजून जिताडे आहेत म्हणजे 80-100 किलोचा मोठा मोठा मावरा कापतात मामा। एकटेच करता कांजी? नाही, दोघी जणी आहोत। तेच एवढ्या कालवण्याचा अंदाज कसा येतो तुम्हाला? सवय झाली आम्हाला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। बाकीचे व्हिडिओ तर तुम्ही एन्जॉय नक्कीच केले असाल। आज आहे ती म्हणजे आपल्या मंथन भावाची हळद आहे, मंथन नाखवाची हळद आहे आणि आपण आलोय ते म्हणजे अलिबागमधील साखर कोलीवाड्यामध्ये। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे फिश कटिंग, घाऱ्या, वडे, त्याचबरोबर पारंपरिक आपली गाणी, सर्व काही बघायला भेटेल। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। आता मी सुरुवात करतोय ते म्हणजे यांच्या वाडीतूनच। पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे हळदीची तयारी सर्व, आणि सेकंड पार्ट मी दुसरा टाकणार आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि दुसऱ्या पार्टमध्ये रात्रीची धमाल मजा मस्ती बघायला भेटणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो या बाजूला सकाळी सकाळी हळदीचा प्रोग्राम चालू झालाय आणि या बाजूला सगळे आई लोक आहेत ना, ते घाऱ्या टाकायचं काम करतात तेलामध्ये। देखा गरम गरम घारे। आई झाली तयारी सगळी? गरम गरम वडे, आणि या बाजूला पण तेलामध्ये वडे टाकताना दिसताय तुम्हाला। हे देखा किती ग्रुप बसले, 1 2 3 4 5 ग्रुप बसले, 7 8 महिलांचे। आणि घाऱ्या कशा सोबत खायच्या? ते कोलमा सोबत। हे देखा कोलीमाय मस्त पैकी, आणि कोलमा सोबत घाऱ्या खायच्या आहेत आता। आणि या बाजूला कसली तयारी चालली देखा जरा। मावशी काय आंब्याचा करता हो? लोणचा। आवरे आंबे कसले आंबे तिने? तोतापुरी आंबे आहेत। आणि देखा आंबे निसायला देखा किती जणी बसल्यात। आणि या बाजूला सुका खोबरा। सुका खोबरा कानाला? मटणाला। दुपारची मटण आहे। हे देखा सुक्या खोबऱ्याच्या कवरी। गाणी कोण बोलणार आता? बोला बोला मग लवकर। गणपती देवाला हो मुलं दाडा, गणपती देवाला काय मुलं दाडा। बोंबील निसताना दिसताना तुम्हाला आजी कसले बोंबील आहे तिने? बोंबील तल्याला, चाकण्याला काय खायला? चाकण्याला आज रातच्याला। आणि हे देखा किती बोंबील घेतले निशाला। कवा होती निसून? आता काय माहिती 60 फतीन। मग आज रातच्या हल्दीला नाचीन मी बाई? हो नाचेल, मी पण नाचीन तुझ्यासोबत। तर चला मित्रांनो बोंबील साफ करून घेतात। आणि हे देखा काय नाव तुमचं साहेब? जनार्दन नाखवा। जनार्दन नाखवा। हाय हाय कर हाय कर हाय कर हाय। आणि मित्रांनो या बाजूला हल्दीच्या जेवणासाठी मोठा मोठा मावरा कापताना दिसतात तुम्हाला। या बाजूला हे देखा मामा कंचो मासो यो तो मामा। अरे दाखवा दाखवा जरा उचलून दाखवा 1 मिनिट। यो देखा किती मोठा हाबलूस मासो आहे। आणि या बाजूला दुसरा मावरा कटिंग होताना तुम्हाला दिसते। आणि मित्रांनो या बाजूला देखा काय मोठा मोठा मावरा आहे, दाखवता आता तुम्हाला। जिताडे जिताडी खजुरे 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 जिताडी। या बाजूला देखा कसले किती किती किलोचे आहेत हे? किती किलोचे आहेत? 10 किलोचे असते ने। हे देखा मित्रांनो किती मोठा मोठा मावरा आहे। आणि या बाजूला अजून जिताडे आहेत, बर्फात मारले ने देखा या बाजूला। या बाजूला घेऊन या। हे देखा 10 किलोचे असतील हे? हो 8-10 किलोचे 8-10 किलोचे जिताडे येतील। आता एक कापायचे येतील नी?
आणि मित्रांनो आता थोड्याच वेळेला खजुरांची कटिंग होणार आहे आणि या बाजूला तुम्हाला जिताडे घेऊन सगळी दिसताना ते का आज रातची हल्दीला मजा आहे नी खूप मजा आहे. मग आपल्या कोल्यांच्या हल्दीबद्दल काहीतरी 2 शब्द बोला. आमच्या कोल्यांच्या हल्दी म्हणजे एक आमचा एक जल्लोष असतो आणि तो जल्लोष म्हणजे आम्ही आमची गावकरी मंडळी साखरगावचे साखर कोलीवाड्याचे सगळे मंडळी आहेत आमची ही अशी आम्ही सगळे मिळून सगळे परिवार असे मिळून सगळ्यांच्या घरी घरी जाऊन सगळे लोक जल्लोष करतात आणि सगळे लोक असा सपोर्ट करतात. सगळ्या कोणाचे पण हल्दी असल्या तरी प्रत्येक घरचा माणूस आमच्या एक एक जातो प्रत्येकाच्या घरी लहान मोठा असो कोण असो त्याच्या बघत नाही पण प्रत्येकाच्या घरी सगळे जातात आणि असाच सर्व लोक जल्लोष करतात. आणि मला अजून एक गोष्ट विचारायची आहे की बाकीची जी लोक आहेत ना त्यांना फक्त कोली लोकांचा पैसा दिसतो पण त्यांची मेहनत नाही दिसत तर त्याच्याबद्दल पण एक नंबर 101% कसं असतं माहिती काय जे आज आपण आपल्या वाडवडिलांनी आपल्याला तो धंदा केलाय करून दिला आणि त्याच्यात आपल्या मुलांनी पण त्या मुलांनी पण त्याची साथ दिली आणि रात्रंदिवस टायमाला आपण घरी जेवायला नाही जाईत तेव्हा काय टायमाला दिवस जेवायला न जात बुटी आल्यावर पण ते एक हे आहे पोरांची पण जिद्द आणि सगळ्या लोकांची पण आपल्या कोली लोकांची नुसती लोकांना आपल्या आपल्या साखर गावाचा लोकांना पैसा दिसतो पण तेवढी मेहनत पण आहे आमची कोली लोकांची आपली तेवढी मेहनत पण आहे आपली लोक भरपूर मेहनत करतात म्हणून आज आपले लोक याच्यावर आलेले आणि या बाजूला म्हणजे उल्लेस नाकवा साहेब सांगा तुम्ही पण 2 शब्द सांगा. एलकोट जय मल्हार. प्रथम सगळ्या मंडळी तुम्ही आमच्या इथे आले त्यामुळे सगळ्यांचे स्वागत करतो मी. तुम्ही आले आणि आमचा हा समशानभूमी ग्रुप आहे कोणाचा कुठलाही कार्य असो काय असो सगळं आमचा हा ग्रुप सगळं एकत्र जातो कशाचे कोणी काय नाही आणि सगळे आमची मैत्री मंडळी सगळी आहे हो वा सगळे आम्ही साखर गावाची शान म्हणजे आमचा समशानभूमी गँग समशान ग्रुप आमचा स्मशानभूमी ग्रुप. Want to talk something about fishermen's? म्हणजे हे बघून खूप असं वेगळं पण असं छान वाटतं की सगळे एकत्र आहेत असे एवढं असं म्हणजे एकत्र येऊन कोणाच्या लग्नासाठी तर आणि हळद लग्न आपल्या घरात काही शुभ कार्य असल्यावर घरातली मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळ्यांचा लगाव एक वेगळाच असतो आणि एक उत्साह असतो आपल्या मनात. छान. What is your feeling about all these things? हळदीला कसं वाटतं सगळ्यांचं पण असंच असायला हवं म्हणजे एकत्र असं मैत्री वगैरे एवढी क्लोजनेस असायला हवी. धन्यवाद. चला हल्दीला मजा करा रात्री. 1 मिनिट ही आमची पोर लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे आणि सप्टेंबर मध्ये वेर आर यू गोईंग आयर्लंड डबलिंग मध्ये चालली आहे पुढच्या शिक्षणासाठी. एलकोट जय मल्हार. 5 इयर्स लॉचा कोर्स करते DY पाटील मधनं. आता तिचा 6 सेमिस्टर चालू आहे आणि तिचा पण एकदा 10 सेमिस्टर संपला की ती पण मास्टर करायला US ला जाणार आणि असाच कोल्यांचं नाव पुढे नेणार. एलकोट जय मल्हार. या बाजूला जिताड्याची खौला काढताना दिसतात. मामा काय नाव तुमचं? पांडुरंग मामा. पांडुरंग मामा जाम एक्सपर्ट दिसतात मावरा कापण्यात येते का मामा आजपर्यंत किती मोठा मावरा कापला हो तुम्ही सांगा तरी अंदाज किती किलोचं घोल मासो कापलो? 80 किलो पर्यंत आम्ही 80 किलो म्हणजे 80-100 किलोचा मोठा मोठा मावरा कापतात मामा. आणि या जिताड्या माशाला खवला जाम असतात ती नीट काढायला लागतात या प्रकारे अशा प्रकारे. यो फ्रायला काय कालवणाला कांजी जिताड्याचा कांजी. हा बघा मित्रांनो खजुराचा भोत बघा. हा बघा 1000 रुपयाला जाते. घोल माशाचा महाग असते ना जाम. यो जिताडा माशाचा तुम्हाला भोत दिसते मित्रांनो. योच ऑपरेशनचे जे टाके असतात ना आपले ते बनवण्यासाठी उपयोग करतात त्याचा. आणि हे बघा या बाजूला जिताड्याची कटिंग होताना दिसते तुम्हाला मोठ्या मोठ्या. जिताड्याचा तोंड आहे ना तो कापून वेगळा केलाय. आता त्या जिताड्यामधील भोत कसा अलगद अख्खाच्या अख्खा काढला जातो ना तो दाखवतो तुम्हाला. मामाने बघा मस्तपैकी भोत न कापता जिताडा कापलाय.
8 ते 10 किलोचा जिताडा असेल मित्रांनो यो. आणि आता त्याची तुम्हाला कटिंग दाखवतो की कशा प्रकारे जिताडा एकदम मस्तपैकी कापला जातो. कापून कापून धार बसली सुऱ्यांची. तर मित्रांनो फिश कटिंग आपली बघून झाली. तर आता आपण चाललोय ते म्हणजे मंडपामध्ये आता पुढची काय तयारी चालू आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर मंथन भावाला पण भेटवतो. आता हल्दीचा प्रोग्राम पण दिवसभर चालूच राहणार आहे. आणि मित्रांनो मगाशी जे तुम्हाला मी मोठे मोठे हबलूस मासे कापताना दाखवले ना त्यांचाच कालवण होताना दिसतंय. आता हे बघा या बाजूला ताई आहे. ताई काय नाव तुमचं? निशा. ताई. आणि या बाजूला देखा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात हबलूस माशाचा कांजी होताना दिसते तुम्हाला. एकटेच करता कांजी? नाही, दोघी जणी आहोत. तेच एवढ्या कालवणाचा अंदाज कसा येतो तुम्हाला? सवय झाली आम्हाला. म्हणजे चवीमध्ये अजिबात तडजोड नाही, बरोबर होणार. बरोबरच होणार. या बाजूला नवरीकडची मंडळी आले. तर आता आपण आजीला विचारू की आजी नवरीकडचं काय घेऊन आले सांगा. गुलगुले. हा. म्हणजे नवरीच्या घरी घेऊन यायला हो यायला लागते. तुम्ही पण नवऱ्याकडचे मस्तपैकी वडे आणि कोलिम खा, बरोबर का ना आजी? म्हणजे नवरीकडचे घेऊन आले ना आपल्याला ते त्यांना पण आपण पाहुणचार करणार आहोत. येते का नवरीकडची मंडळी आहे ना ती नवऱ्याकडच्या मंडळींसाठी बुलबुले घेऊन आलेत. आणि आता त्यांना नवऱ्याकडचे आपल्याला वडे आणि कोलिम खायला दिलं. येते का सकाळचा नाश्ता. तर मित्रांनो आल्यापासून आपण बाकीचे कामं शूट करतोय. नवरदेवाला भेटायचा टाइमच नाही भेटला. या बाजूला दिसतंय तर म्हणजे मंथन अजून हळद लावायची सुरुवात नाही केली. देवांकडे चालू. म्हणजे पहिला मान देवाला. म्हणजे आपले जे देव असतात गावातले त्यांना अगोदर आपण आमंत्रण देतो आणि नंतर त्यांच्यानंतर हल्दीची सुरुवात करतो. तर मित्रांनो आता आपण चाललोय ते म्हणजे थेरोंड्यामध्ये. आणि आता आईना विचारू आपण थेरोंड्यामध्ये कशाला चाललोय. आई आपण थेरोंड्यामध्ये कानाला चाललोय सांगा जरा. आम्ही आता नवऱ्याला घरच्या देवांशी कुलदेवांशी घेऊन चल मूर्ताची हालात लावायची. आपण चाललोय आपले कुलदेव आहेत त्यांना भेटायला. आपला पोर जायचा आहे आणि सगळ्या माणसांना घेऊन येणार आहे थेरोंड्याच्या. तर मित्रांनो पोचलोय ते म्हणजे आता आपण थेरोंड्यामध्ये खंडोबाच्या देवलामध्ये. तर आता आपण खंडोबाच्या देवलामध्ये कशाला आलोय ना ते पण सांगतो.
एलकोट एलकोट सदान देवाचा मल्हार देवाचा सगळ्यांना यशाचा वाटा दे आणि लगीन हा खाऊन दे पिऊन दे जाम खर्च केलाय कोणची भांडण टट्ट होता का म्हणे आलेच नाही एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट टनाटन साती आत्या उडे टनाटन श्रीखंड मामाचा मोठेपणा श्रीखंड मामाचा मोठेपणा वाटाण्याचा गोलदान सपना त्या उडे टनाटन सपना त्या उडे टनाटन सपना त्या उडे टनाटन रोशन मामाचा मोठेपणा रोशन मामाचा मोठेपणा त्या उडे टनाटन मंगेश मामाचा मोठेपणा मंगेश मामाचा कोण करीते लगीन तुझा कोण करीते मल्हार साहेबा सगळा दे रे बाबा आणि पोराचं कार्य हौशी ठेवून दे अरे खाओ पिओ आणि पोराची नातवाची मजा करो तर मित्रांनो घरच्या कुलदैवतांना हल्दीसाठी आमंत्रण दिल्यानंतर मंथन भावाला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू आहे हा बघा घरामध्ये जेव्हा लग्नाचं हल्दीचं शुभ कार्य असतं ना तेव्हा आपल्या घरच्या देवांना अगोदर आमंत्रण दिले जाते त्याच्यानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते आणि आता त्याच्यानंतर दुपारची वेळ झाली आणि मगाशी जे आपण मोठे मोठे जिताडे कापले मासे कापले त्यांचं जेवण आता दुपारच्या जेवणासाठी वाढताना दिसत आहेत सर्व हे बघा वाजलेत ते म्हणजे दुपारचे 1:30-2 वाजलेत आणि आता दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली आणि हे बघा इथं जेवण्यासाठी आलिशान असा मांडव घातलेला दिसतोय तुम्हाला आणि सर्व लोक जेवायला बसली ती बघा हाय जेवून घ्या मामा
तर चला मित्रांनो, आपण पण आता जेवायला बसतोय आणि आपल्यासोबत आहे ती म्हणजे पूर्ण टीम आहे आजची कॅमेरामॅनची. मित्रांनो नाव सांग तुझं. माझं नाव पुरण. तुमच्या टीमचं नाव आहे ZMJK मूवीज आणि फोटोग्राफर्स अर्बन आय क्रिएशन्स. ओके, जर तुम्ही पण लग्न, वेडिंग, प्री वेडिंग सर्व करता ना, जर तुम्ही पण करताय तर बेस्ट टीम आहे. यांचं डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि सर्व डिटेल्स देतो, यांच्या चॅनलची लिंक वगैरे. भावांना ऑर्डर दे. 100% ऑर्डर दे. नक्की नक्की नक्की. आणि तर चला आता आपण जेवायला बसतोय. भात आणि वडे आलेले आहेत. आता येते ते म्हणजे खजुराचा कांजी. तर मित्रांनो, या बाजूला सगळी आपली गँग पियाला बसली मस्तपैकी, फुल एन्जॉय. कल्पेश भाई पण बसले हंगे. काना काना काना